समोरच्या माणसाचं नुकसान झालं पाहिजे, त्या माताचा माणूस आहे नाही तर लोक तुमच्या पेट्रोल, तुमच्या गाडीत पेट्रोल तुम्हाला ऍडमिशन होणार, मी कशाला करू, मी कशाला पेट्रोल टाकू, असे पण लोक आहे ना. मी तर सगळ्यात सिनियर तुमचं मी सांगू शकतो तुम्ही पैसे टाकायला बोलायला सर. जर मला तुम्हाला सहकार्य करायचं नाही, मी तुम्हाला असं म्हणू शकतो तू मार्केटिंग करणार, तू पोरं बोललो, तू बोलू, तू कर तुम्ही मार्केटिंग, बरोबर आहे की नाही. परंतु मी या मताचा माणूस नाही, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी करतो आणि ज्या प्रभात जेवढाही साहेबांचा ग्रुप द्या बरोबर सगळ्यात कौतुकाला त्याला काय बेनिफिट सर काहीच नाही. परंतु तरी पण आपल्या सगळ्या कार्यक्रमात योग्य असं सगळेच तेवढे की त्या आले ह्याचा एक दिवस स्पेशली सत्कार ठेवणार सगळ्या बरोबर त्याला जिंदगीत कुठेही अडचण आली तर आपण तिथे उभं राहणार. अहो सर आपलं कोण येत सांग, 500 रुपये तुम्ही लोक येते का, असे पण लोक तुम्ही स्वतः तयार करा. तुमची व्यवहाराचे तुमचे 10-15 तुम्ही गेले, ते म्हणून गेले, तुम्ही 10-15 तुम्ही तयार केले, म्हणजे काय होईल, तुमची मार्केटिंग तुम्ही सरळ सोप्या मार्गाने करून घेऊ शकता, एकमेकांच्या इथे जायची गरज नाही पडणार. आणि हे होतं सर, तुमच्या लोकांसाठी जर चांगली कामं केली ना, लोक तुमचा शब्द टाळत नाही. त्या बरोबर लग्नाला जायचं तरी पण थांबलो तुमच्या खाली, थांबलो होत नाही. मी काय म्हणलं त्याला तुझ्या भाव तू जाय, शिवशंकरचे 2 मित्र आले ते शिवशंकरचे 2 मित्र आले होते, त्याच्यामुळे त्याला बोलू तुझा तिथपर्यंत क्लिअर आहे. गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ना, ठीक आहे. कारण या लोकांना मी विसरू शकत नाही, तिथूनच आपलं हळूहळू आम्ही चालू या पुढं. इतिहास लिखने के लिए कलम की नहीं, दूसरों की जरूरत होती है, तो फैसला करके चलते हुए जर समजा मी कुठेही डगमगला असतो किंवा मी कोणत्याही हारून गेलो असतो, नहीं यार ये तो क्या हो गया, अभी लॉकडाउन हो गया, लोग नाम रखने डाला, ये डबले 2-4 रुपये बेच डालता और घर में बैठ जाता. जर माझ्या स्वतःचा जर विश्वास नसता तर मी हे करू शकलो पण. त्याच्यामुळं आपलं जे टार्गेट आहे ते एवढं स्ट्रॉंग पाहिजे, पूर्ण दुनिया जरी तुमच्या विरोधात उभी राहिली तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या टार्गेटवर ठाम पाहिजे की मी जे करू राहिलो ना माझं खरोखर बरोबर आहे आणि या गोष्टीची समाजाला गरज आहे. तुम्ही हे करून दाखवणारच. हे वाक्य असे सर 1000 प्रकारचं मोटिवेशन देणारं वाक्य. तुम्ही जर पाहायला असेल तर ऑब्झर्वेशन करत असेल, तुम्हाला जर वाढत असेल तुमचं ॲटिट्यूड त्या पद्धतीने जर असेल, असे वाक्य माणसाकडे पाहिजे. हे वाक्य माणसाला घडू शकते. तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं उदाहरण घेतलं त्यांना पूर्ण जिंदगी आपल्या एका प्रोफेशनवर घातलेली, म्हणून ते लोक एवढं सक्सेस आहे. जे प्रोफेशन मी निवडलं त्याच प्रोफेशन मधून मी लाखो रुपये करू शकतो. जर एक पानवाला माणूस जर का 20,000 रुपये पाणी देत असेल, तुमचा नॉलेज विचार करा, तुम्ही केवढं विचार करा. 12,000 देत नाही, 12 आणि 14 द्यायला पाहिजे ना. तुमचं बोलणं सुधरा, तुमची इन्कम सुधरा, तुमचं नॉलेज अपग्रेड करा. हे ओरा घेऊन नाही झाला, इसको तो 27 दे रहे, मेरे को क्यों नहीं दे रहे. कुठं आपण हे बघा साई कॉम्प्युटर्सच्या ह्या ग्रुपमध्ये आपल्याला नॉलेज कुठतरी कमी पडून राहिलं, म्हणून आपल्याला लोक म्हणते की सगळ्यांची फी जास्त झाली, सगळ्यांची नवरीला ऍडमिशन करायला लावलं ना 1000 रुपये दिले त्यांनी तुम्हाला, तू येऊन आलो 8,000 असे दिले, बाकी 8,000 असे ऍडमिशन केलं तुम्ही त्याचं. पहिले काय म्हणतो तुम्हाला फी झाला, नंतर अरे हे लोक जात दे ढोकळा खाऊन दे, तुम्ही 12 म्हणला तर 12 दे दिले. 8 दिवस गेला तो, त्याच्याकडे कोणीच नाही आलं. त्याच्यानंतर पुढे तो वापर भरून गेला, म्हणजे सरकार म्हणलं तिथं काय पैसे भरते सर चांगले तेवढे आणि कर पस्तावशील. बिना फोन करायचा पैसे भरून दे सर कडे. जो नाही मग मला 1 करोड पैसे मागायला लावले. कोण होती तू गरीबाडी, तुम्ही होते ना. काय म्हणलं
वापस पैसे मागायला पोरगा आलो होतं ते एक दिवस बी आले 5,000 भरले होते माझ्याकडे ना, त्याला मी 1.5 सिटीला ऍडमिशन करायला लावलं. जो माणूस मला पैसे वापस मागून राहिला त्याला मी 1.5 सिटीला ऍडमिशन करायला लावलं. कसं करायला लावला तू एक विचार करा. जो माणूस म्हणतो मला हे करायचं नाही, पैसे वापस पाहिजे मला, तर त्याला 1.5 सिटीला ऍडमिशन करावं. तुम्हाला मी सांगतो क्वालिटीची कधीही तुलना होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. तुमच्याकडे जी क्वालिटी आहे कॉम्प्युटरची क्वालिटी, तुम्ही जर बरोबर मनापासून जर अभ्यास केला असेल किंवा करत असाल ते करावंच लागणार. ते जर तुमच्याकडे असेल सच्चर जाती ते आजूबाजू फिरतील पाहतील, त्याच्यानंतर तुमच्या तुम्हाला गॅरंटी. ज्यांना टॅली दोनदा करेल त्यांनीच टॅली करणं लावणारा माणूस तुम्ही माझ्याकडे शिकेल. पर्सेंट ऑफ माइंड बाबू झालं सांगा जबरदस्त सांगितलं काय ना, ते आम्ही मला बोलताय त्याच्यामुळे त्या ट्रेनिंग बाकी राहील. परंतु त्याला पण विचार करायला नसेल की हे ट्रेनिंग असेल म्हणून सर कोणा विचार केला असं ट्रेनिंग तरी म्हणून. माझी सोच एवढी वेगळी आहे त्याच्यामुळं माझा रिझल्ट कसा आहे तशी तुम्ही सोच करा, तयार करा. त्या गोष्टी आपल्याकडे नाही त्या शिकून घ्या. लाज नाही वाटत डायरेक्ट. मला इथं रविवारी आपण स्टेशन पुढचं जे रविवार आहे तिथं आपण डायरेक्ट इथं शिकवणे. काय शिकवणे त्याने किती इथं शिकणार ना, सगळं इथं कोणाला काय अडचण नाही. डायरेक्ट लेक्चर इथं, सगळे लेक्चर इथं घेऊन दाखवायचे पडते का तुम्हाला येतं असेल काही असेल नाही. आता फक्त सिलेबस एवढा ब्रँड करायचा की त्याला सिलेबस मध्ये काही सांगायचंच काम नाही पडलं. इन्क्वायरी एवढी ब्रँड करायची तर इन्क्वायरी मध्ये काही सांगायचंच काम नाही पडलं. हा पुढची स्लाइड घेतली. सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो पण सत्य कधी चालत. तुम्ही जे करताय ते सत्य. आपण चोरी करतोय का, थोडा उशीर लागत जातो प्रगती करायला, परंतु आपल्याला सत्य कधीच हरत नाही सर. तुम्ही जे मनापासून जर मेहनत करत असाल, हे भगवंत पण पाहतो, तुम्ही जर मनापासून कोणत्याही गोष्टी प्रेम करत असाल, मनापासून त्या गोष्टी करत असाल तर तुम्ही थोडा उशिरा का होत नाही पण तुमचं फळ तुम्हाला भरून देतो. हे तुमच्या समोर उदाहरण आहे. उदाहरणासहित एक नाही. माझं सत्य होतं सगळं हे मलाच माहित होतं. त्यावेळेस ज्यावेळेस लोकांना माहित झालं त्यावेळेस हारलो मी. हारलो नाही. माझ्याकडे कारण आहे बा. कारण द्यायला भरपूर गोष्टी आहे. कारण देऊ शकतो तू. मी म्हणला तुला जाऊ दे 2-3 लाख मध्ये टिकून टाकतो. असं आहे तर जमीन मस्त 2 बैल ढोबळे काही बरोबर आहे. आणि अपग्रेड सोड ज्या ठिकाणी कोणी म्हणतात काहीच होत नाही. बाबू सर 1 लाख रुपये कमवले, बाबू सरचं सगळे लोक अभिनंदन करतात. ज्या दिवशी बाबू सरनं टाकायचा प्लॅन केला त्या दिवशी काय करत झालं त्याला माहिती मला तुम्ही. हे लोक सोडणार आहे का मी? तर गाडी घेऊन जाऊन पहिले जायच्या घरी जाऊ आम्ही पूजा करायला. आतून आवाज आला पाहिजे सर की माझ्या आतून आवाज येतो. मी जी कोणती गोष्ट बोलतो मी त्या गोष्टीत सगळ्या गोष्टी करायला आणि तुम्हाला पण या गोष्टी करावं लागेल. तुम्ही माझ्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. सिलेबस मध्ये पुढे आहे. 3-3 हजाराचे ड्रेस तुमच्याकडे. तुमचा ग्रुप का ना 3 हजाराचा ड्रेस 1 हजाराचा ग्रुप. माझ्या बाहेर चप्पल नव्हतं सॉक्स आहे तुमची 100 रुपये. तुमच्याकडे 20 हजाराचा मोबाईल 32-35 हजार. तुम्ही माणसं वस्तू किती हजार 50 हजाराची वस्तू तुमच्या अंगावर आहे. ऐकली बाय मग पॉइंट क्लिअर होणार. सत्य गोष्ट आहे ठीक आहे. ती शिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं का असेल ना पण स्वतःला असावं. त्यामुळे स्वतःचा निर्माण करा. छत्रपती शिवाजी महाराज माझे सगळे आवडता राजा आहे मग आणि त्याचं चरित्र मी वाचलेलं आहे. त्यामुळेच मी या बिझनेसमध्ये एवढी प्रगती करू शकतो. सोप्या आणि सरळ भाषेत सांगू शकतो. आज तुम्हाला 1 लाखाचं पेमेंट असेल पण तुम्ही तिथं तो सांगतो तुम्ही त्याच्या स्वप्नासाठी काम करणार आहे. काय गजू वाटेल सेंट्रल गव्हर्नमेंट की नोकरी असेल कलेक्टर असेल पण तुला गव्हर्नमेंट सांगेल ते करावं लागेल. पण बिझनेस अशी एक गोष्ट आहे राज्य स्वतःच आहे. आलेलं सजेशन लोक तुमच्याकडे आलेले तुमच्याकडून सजेशन घेणार आहे. त्याच्यामुळं ही शिकवण आहे आपल्या राज्याची.
ती शिकवण अंमलात आणा. कारण त्याला पण मोठी सरदारी, कुठं पण त्याला मोठं पद भेटलं असतं, राज्य भेटलं असतं, बरोबर आहे. त्या गोष्टीचा मोह केला ते ना नाही. स्वराज्य मी स्वतः निर्माण करीन, माझ्या जनतेसाठी मिळवली. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः लढा. आज नाही पण 100% याचे बेनिफिट 100% होईल. डाऊटच नाही या गोष्टी. हा बस न्यू सिस्टम आणि सगळी परिस्थिती पाहिली ना तुम्ही याच्या आधीची, त्याच्यातून मला जे बेनिफिट भेटलं होतं त्यात ही सिस्टम आणि त्यानुसार नावाची त्याचा कोर्स चालू होता. ही सचिन हे सगळे जनरल केंद्र सगळे अर्धाच पण असं तुम्ही केलंय का? स्वतःचे पैसे तुम्ही घेतलं की किती लोकांनी घेतलं? किती लोक तयारी स्वतः काम करून घेतलं? नाही नाही तयारी आहे सर तुमची, परंतु तुम्हाला कशा सपोर्ट आहे बरोबर आहे. तुम्हाला पाय तिथे आहे, मग तुमचं काय करणं काय चुकलं माहिती. फक्त काम करण्याची पद्धत, तिच्या सगळ्यात मेन ॲडव्हर्टाइजमेंट ज्यांना केली, जो गावगाव फिरला, जो व्यक्ती दिवस दिवस पाणी नाही पिलं, परीक्षेत दिवसभर जेवत नाही, शरीर वाढला कमी करून टाकलं. मला जे वाटतं की चुकीचं ओरल तर मी खतम करून टाकतो. तुम्ही सांगत होतो तुम्हाला मागच्या ट्रेनिंगमध्ये काळी कुत्र्याला मी मारली, वाघाला मी मारली, रिॲक्शन काय होते? कुत्र काय करतो, ती काळीला वाटतं ही काळीच आपल्याला लागली, काळी घेऊन पळतो. पण वाघ काय करतो म्हणजे तुम्हाला चितून काळी आली केलंच. त्याच्यामुळं आपल्या स्वतःचं ऑब्झर्वेशन असं पाहिजे की साला मला कुठं चुकत असतो. तुम्ही कधी मोटिवेट स्वतः घरी गेल्यानंतर दिवसभरात काय केलं याचं 5 मिनिटं तरी नियोजन केलं. दिवसभरात काय केलं, माझ्या काय चुका झाल्या, काय सुधारलं पाहिजे, कधी केलं तुम्ही आजपर्यंत सांगा. तुम्ही मला 24 तासाचा जर हिशोब मानायला 24 तासाचा, तर मी तुम्हाला पूर्ण नियोजन करतो, पूर्ण नियोजन सांगू शकतो मी तुम्हाला. मी या टायमात काय करत होतो, काय केलं, काय करायला पाहिजे होतं, काय नाही करायला पाहिजे होतं. तयारी ठेवा. रोजच्या चुका जर लक्षात आल्या आणि त्याचा सुधारण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्ही सक्सेस होतो. ही सोच आहे का सर्वांची? किंवा मी दिवसभर काय चुकलो, मी माझ्या बिझनेससाठी काय केलं? तुम्हाला काय वाटतं एक सेवा केंद्र हे 10-15 लाख रुपये 20 लाख रुपये भरून गेलं, रोज गिरायक का कष्ट? पण त्या दुकान चालू आहे सर, रोज चालू आहे ना. स्वतःचे टार्गेट ठेवा, स्वतःचं ऑब्झर्वेशन करणं सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, सगळ्यात मेन गोष्ट आहे. पण आपण काय करू, पाहिजे तसं नाही. आपलं स्वतः विचार करा. काय झालं माहिती आहे का, एक व्यापारी आणि एक चोर या गाडीत प्रवास करून, त्या व्यापाऱ्याला काय होता, चोर काय करायचा माहिती आहे, दिवसभर झोप घ्यायचा, रातच्या त्याला ते व्यापाराजवळ देतो म्हणजे होते हिऱ्यात ते घेऊन जायचं. व्यापारी एवढा कलाकार होतो, आपण काय करायचं, तो झोपेला असला त्याच्याकडे तुला टाकून द्यायचं, नंतर झोपून टाकायचं, तो चोर उठायचा त्याला चेक करायचं, बरोबर. रातभर पण सर्व चोर झालं म्हणजे झोडून कुठं झाले, सगळे कपडे पाहिले, बॅग पाहिले, म्हणजे रातभर तू 2 आणि 3 वाजे लोक जागायचा, डबल 5 वाजता ते चोर उठून राहायचा. मग मालूम उठायचं, मग 5 वाजता तिथं चोर काढून घ्यायचा, आपलं असं 2 दिवस चाललं. त्यानंतर उतरल्यानंतर त्याने सांगितलं गेलं बाबा तुला काय बोलतो, मला एवढं सांग की तू ऐकत ठेवलं कुठं होतं, मी 2 दिवसापासून पाहू राहिलो. ते म्हणजे तू मूर्ख आहे. व्यापारी काय म्हणतात, तू मूर्ख आहे म्हणे. तो हिच्यात होतो म्हणे, तू जर एक वेळेस मला चेक केल्यापेक्षा स्वतः जर पाहिलं असतं तर तू मालक होता, चोर नव्हता तू, कारण मी स्वतः तू दिलो. तुम्हाला समजलं ना काय सांगायचं.
की दुसऱ्याच्या तिच्यात डोकून पाहिल्यापेक्षा स्वतःच नॉलेज अपग्रेड करा, स्वतः गोष्टी क्वालिटी वाढवा. दुसऱ्याकडे पाहिजे गरज नाही तुम्हाला. स्वतःला चेक करा. आणि समाजात तेच झालंय. बाबा करू लागा, तुला असं होईल, तुला कळतात ते. लोक काय करते असंच म्हणते, परंतु ते स्वतः चेक नाही करत. साला 18 सॉफ्टवेअर शिकवणारा माणूस येऊन त्याला आपण काय करू शकतो. बरोबर लक्ष झालं तुमच्या. जे जे पॉइंट मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आपण सरसमोर खूप आपण म्हणतो त्या माणसांना स्वतः बरोबर आपल्या टीमचा विचार करा. आणि एक जरी गोष्ट शिकायला भेटली तर तुम्हाला जिंदगी सक्सेस. त्या गोष्टीला तुमच्याकडून अपेक्षित भविष्य मला वाटलं पाहिजे. 12 मुलगा ट्रेनिंग घ्यायचं, आणि ज्या दिवशी आपण सगळे जण माग बसायला तयार होईल, जर जो फरडला येईल, जो फरडला आला त्याची प्रगती एवढा झपाट्यान होती. त्याला चॉलेंज सर 17 महिन्याचा रिझल्ट आहे, 17 महिन्याचा फक्त. ज्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं, ज्या दिवशी 12 वर्ष कंप्लीट होईल सायका मोठीला त्या दिवशी 500 ब्रांच टास्क महाराष्ट्रात हे नवीन टार्गेट आहे. मला त्यासाठी काही होत नाही. तुम्ही पण तुमचे जर कोणी लोक असतील तुमच्याला घडवा द्यायला सपोर्ट करायचं काम मी करतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आणि का होईल तुमचं स्वतःचा असं जर बॅकग्राऊंड तयार होता नाही तो माई इधर जो करणार तो दुसरे काही नाही करायची. राज्य छोटंसं का असेल ना, पण स्वतःच असलं पाहिजे, स्वतः मालक असलं पाहिजे. पण तुम्ही दुसऱ्या जास्त लोकांनी काम करत थोडी द्यायला तुम्ही स्वतःच अस्तित्व वाढलं पाहिजे. नाही वैभव सर भागवत जातो सर लोकांना म्हणलं पाहिजे. लोक का म्हणतील जावं लोकांना तुम्ही काहीतरी असं दे सर की त्याला ते अपेक्षित नव्हतं. सोच माणसाची पाहिजे की साला माझ्यापासून किती लोकांना फायदा करू शकतो, किती लोकांना मी चांगल्या लेवलला नेऊ शकतो, किती लोकांचं भविष्य घडू शकतो. कारण की पागल आहे त्या लोकांचा 1% लोक आहे असे ते तुम्हाला नाव ठेवतील, तुमच्या पॉम्पलेटला असतील, तुमचे पॉम्पलेट फेकून देतील, ते तोंडात टाकून घेतील. तुम्हाला काहीच फरक नाही पडला माझ्या गोष्टीचा. 5 पैसे पॉम्पलेट आहे, परंतु 2 तरी करायला 54,000 कमवू शकतो तुम्ही, 60,000 कमवू शकता, 12,000 कमवू शकता. हे लक्षात करावं लागेल. ते झाल्यानंतर ही 3 नायलेट समजा जर स्टेटमेंट होते तर की सर तुम्ही आकाशी पुढे आम्हाला जर होतं की काय पोरं माझ्याकडे पुढे होणार ते कोणच गेलं नाही. कोणच हे जे टीम आहे हे ज्या सगळ्या गोष्टी आहे सगळे तयार करून याला माझ्याकडून काहीतरी बेनिफिट झाले याचा 1 रुपया द्यायला नाही. हे जे टी शर्ट छापेले याचा 1 रुपया बी दिले नाही. त्या पोराने स्वतःचे पैसे देऊन टी शर्ट छापेले सर. आम्हाला सर्व पैसे दिले त्याच्यावर त्याचा भाग वेगळा आहे. ते खरंय नाही सत्य की सर यानंतर नाही म्हणलं तर नाही अजून आता घेणार नाही मी. कारण मला काही कमी करेल नाही भगवंत साहेब. ठीक आहे अशा पद्धतीने बरोबर. त्याबरोबर सगळ्यात मेन गोष्ट दुनिया सिर्फ नतीजों को इनाम देती है, कोशिश तुमचा साई कॉम्प्युटर मध्ये आले ब्रांच उभी केली पण तुम्ही जर काही प्रगती केली नाही तुम्हाला आउटपुट काय भेटलं त्याला सलाम करतील लोक. तुम्ही ब्रांच टाकेले तुमचे कार्ड वाटवायले याला व्हॅल्यू नाही, पण याच्यातून तर 10 लाख रुपये घेऊन जर तुम्ही जर इथं 7-8 लाखाची गाडी घेऊन गेली उद्या सगळ्याचे कान डावकारले पाहिजे सारू. कारण लोकांना काय पाहिजे रिझल्ट. तुम्ही रिझल्ट साठी काय केलं तुमच्या माझ्या या जीवन जर्नी तुम्ही रिअल टाइम जे कंडिशन आहे त्याच्यावर तुम्हाला समजत असेल की या माणसाने काय काय गोष्टी करेल फेस करेल आणि आपण काय करतोय. बरोबर आहे का. कारण लग्न झालं 10 वर्ष झाले 12 वर्ष झाले ती पोरगच झालं नाही. तो काय म्हणते अरे वाजू द्यायचं काही करते सरळ हिशोब या बरोबर आहे. पण हे तुम्ही ते बरोबर आलं लक्षात. यासाठी काय लागल टार्गेट गोल स्वप्न. पण स्वप्न कोणतं जे स्वप्न आपल्या झोपेत पडतं ते नाही, जे स्वप्न आपल्या झोपे होते ते स्वप्न.
आपल्याला मला तुम्हाला सांगतो माझ्या वैयक्तिक जीवनातला माझा प्रवास असा की मला सकाळी उठलं साईकामपूर दिसतं, संध्याकाळी उठलं साईकामपूर दिसतं. कधीही मला साईकामपूरच्या विषयीच मी गोष्टी करतो. माझ्या बायको शेतात काम करते, पण तिला म्हणलं तुझं जर गोष्टी येत नसतं तू चाललं शिकवलं मी तिला सगळ्या गोष्टी शिकवलं. तिला ट्रेनिंग सुद्धा इथं देणार आहे की तिला लेक्चर सुद्धा घ्यावं लागणार. आपल्या सोबत राहायचं असं तर मला हे पोरग आहे याच्याबरोबर वयाचं काय बरोबर घेऊन राहिली पण मी त्याला काम केलं कारण यायला जर या गोष्टी आता माहित झाल्या तुमची स्पीड वाढली की नाही. मी जी मेहनत घेतली ती मेहनत तुम्हाला करायचं काम पडलं का. मग यानं जर या गोष्टी आजच शिकल्या तर बाकीच्या पोराच्या तुलनेत ते कुठं आहे. साई काम तर तुम्ही जे तुमचं जे निवडेल आहे त्याच्यात तुम्ही 5% मध्ये यायचा प्रयत्न करा. हे व्हायचं आहे ना हे कशा पद्धतीने होतं बरोबर आहे. कधी वाटी आपल्याला एकाच जागेची गरज सेंट्रल गव्हर्नमेंटची बरोबर काही घेणं नाही आपल्याला. आणि जर नाही बी झालं सर नाही बी झालं तुमचं तुम्ही प्रयत्न करा तुमच्याकडून नाही झालं ते त्या दिवशी माहिती त्या दिवशी मी डायरेक्ट सांगतो मी या माताचा माणूस जर तिथं जाऊन जर का समजा 40,000 महिना घ्यायचा मी 100% सांगतो 5 वर्ष माझ्या होतं 40 काय 2 लाख रुपये महिना 2 लाख काही चिल्लर आहे 2 लाख किती दिवसात इन्कम करावं कोणी पण केलं असेल तर पाहिलं असेल तर झालं मला तरी किती सांगतो 15 दिवसात गरज नाही जास्त गोष्टी करायची जास्त जिम्मेदारी घ्यायची जास्त पागल व्हायची बरोबर. कारण मला काय म्हणायचं माहितीये का 4,80,000 साठी तुम्ही जीव धोक्यात घालून राहिले तुम्ही हे करू राहिले तुमच्या परिवारापासून दूर आहे. आपली जिंदगी एवढी सस्ती का झाली 2 लाखासाठी 5 लाखासाठी ते करा एकदा स्ट्रक्चर उभं करायचं आणि असं करायचं की साले आपल्या मागे लोक करेल तुम्ही गर्दीतले बोलू नका तुमच्या मागे गर्दी तयार झाली जर तुम्ही आज एकली असेल कोणी ओळखत नसेल त्या गोष्टीचा काहीच नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला लोक ओळखायला लागतील तुमचं नॉलेज मार्केटमध्ये जाईल त्या दिवशी चालेल आणि क्लिअर गोष्टी सगळ्या नतीजा जर आणायचा असेल तर त्यासाठी तुमचं स्वतः तुम्ही काम पाहिजे स्वतःची क्वालिटी पाहिजे स्वतः सगळ्या गोष्टी पाहिजे आणि त्या तुम्हाला इथे भेटलेले आहेत. मला नाही वाटत की मी कोणाला कमतरता ठेवेल म्हणून पण तुमच्यावर पण काही जिम्मेदारी आहे की तुम्ही एखाद्या असाइनमेंट जर 2 वर्ष पाहत नसेल 2 महिने पाहत नसेल किंवा समोरच्या नॉलेज त्यांना कन्फ्युज झाली तर त्याचं ट्रेनिंग करावं लागेल. तुम्हाला कोणताही प्रश्न कुठेही विचारा तुम्ही स्वतः आले माझ्या जागी ठेवून साला आपल्याला या माणसं इतकी परेशानी आहे. तुम्ही एक विचार करा तुमच्या सगळ्या मार्केटिंग सगळ्याच्या मार्केटिंगचा विचार मी केला तुम्ही मार्केटिंग करून माझ्या मार्केटिंगचा विचार केला मी केला का मी मग आपल्याला एवढं सगळं आहे आपण अपग्रेड का नाही अपग्रेड व्हायला पाहिजे. त्यानंतर तसंच अमोलदार झालं सर तुम्ही सगळेच तुम्ही मला जोपर्यंत मी थांबणार नाही स्वतः जोपर्यंत तुम्ही स्वतःचं ते उभं करणार नाही मला तुम्ही जर भेटायला आता तुम्ही तुमच्या मार्फत 1 पैशावर उभं मला म्हणतात थोडं तुमचे जेवढे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सगळे तुमची परत त्याला स्वतःची एक वाण घेऊन द्यायचं मला ती 2 व्हीलर होती मग स्वतःच्या पैसे सर मी वस्तू घेऊन टाकली मी आणि आता मी तरीच मला आता आणि हे शक्य आहे तुम्ही त्याच्यात रिझल्ट बोलतो रिझल्ट मला तुम्हाला असं वाटत की 15 वर्षापासून त्याचा काही फायदा आपल्याला काही इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. तुम्ही कोणाला स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी पुढंच लेखू नका पुढंच लेखू नका. प्रत्येक जो सक्सेस झालेला माणूस आहे त्याचा ॲटिट्यूड सगळ्यात पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टीत तो अपग्रेड आहे सगळ्या परिस्थितीनुसार बदलून राहिला तो. जे लोक स्वतःला प्रत्येक दिवसांना शतकांना जर अपग्रेड करत राहतील सर तेच माणसं शिक्षित होते. पहिल्यांदा झालं साई कॉम्प्युटर्स मध्ये बॉ की इथं प्रोजेक्टर आलं पैसे काही माहिती नाही का 40,000 30,000 रुपये खर्च गेले समजा 40,000 रुपये खर्च झाला असेल आपला 45,000 रुपये खर्च 2 दिवसात गेले बरोबर का
आणि याच्यात तुम्हाला 5 लाख रुपये टाकून द्या. इकडून जर 5 लाख नाही चालेल 3 लाख द्यायला काय अडचण. पुन्हा मी मोटिवेशनल बनणार, पुन्हा मी चांगला स्पीकर बनणार, म्हणजे मी हर सब्जेक्टवर मी माझे स्पीच टाकणार आहे. कारण मला नॉलेज आहे कसं टाकायचं काय करायचं बरोबर. तिथे सकाळी 6 वाजता सार्वजनिक विभागाला आपण करून द्यायचं काय अडचण नाही. आज येणार मी उद्या येणार मी पण 6 महिन्यानंतर मी सगळे डॉक्टर मी शिकवणार स्वतः रेकॉर्ड करणार टाकून देणार. तुम्ही करू शकता कारण तुम्ही पण इथे शिकले हे समजलं. आज जरी कोणी म्हणत असेल फक्त मी म्हणतो म्हणून मी तुम्हाला योग्य वाढवावं लागेल तुम्हाला खरं भाऊ शिवशंकर हे खरं आहे की नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही घाम गाळला नाही आणि संघर्षही केला नाही अशा गोष्टीवर आपला अधिकार दाखवतो. वाक्य छोट आहे पण अर्थ खूप मोठा आहे. मैं रिजर्व करता हूँ क्या 10 लाख मुझे देना चाहिए. इसके लिए मैंने क्या काम किया मेरे को मिलना चाहिए. मला प्रामाणिक गोष्ट आहे. जर समजा मी जर 10 लाखाच्या गाडीचा विचार करत असेल त्यासाठी मी घाम गाळलाय पुढे कष्ट केले ना हे मी स्वतः अपडेट करतो स्वतः विचार करतच नाही. मी रोज 10 प्रश्न राहिले पाहिजे तुमचे की ते स्वतःला विचारा की तुम्ही तुमच्या बिझनेस मधून तुम्हाला जर काही पैसे येत नसेल किंवा तुम्ही कुठेतरी मागे पडत असाल तर याच्यावर तुमचा विचार करायचं काम आहे. खरोखर मी माझ्या बिझनेस साठी मला कधी घाम आला कधी मी काही संघर्ष केला का किंवा मी 4 लोकांना भेटलो का 4 लोकांची इन्क्वायरी घेतलं की मी रोज एक आपण म्हणतो ना थेंबा तळस असतं सर ते थेंबा तळस तुला बोललेले म्हणून केलेल्या गोष्टी ऑलरेडी ही रिअल लाईफवर आहे. जे माझ्यासोबत घडलेले ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय. अजून तुमच्यासोबत या गोष्टी घडल्या नाही तुम्हाला काम मी करू देत नाही. 500 कमवले ना ऍडमिशन न होता 500 कमवले. ज्यावेळेस ऍडमिशन सुरू होती त्यावेळेस अरे आम्हाला ऑनलाईन नाही ऑफलाईन नाही काहीच नव्हतं आम्हाला. तुम्ही ऑनलाईन पण 30,000 रुपये कमवू शकता पण त्या क्वालिटीचं नॉलेज घ्यावं लागतं. तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही पाहता PUBG आहे ते पाहिलं होईल का. संघर्ष करायचं तर काय करायचं अभ्यास करायचं काय करायचं. मोबाईल 35,000चा मोबाईल आहे 70,000 लॅपटॉप आहे युट्यूब आहे सगळं आहे सगळ्या गोष्टी तिथं आहे. तुम्ही जर शिकले तर आपल्याला नाही संघर्ष करायचं. आपल्याला पीक विमा कसा भरायचा सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर सगळ्यात स्पष्ट सांगून देतो. तुम्ही पण सगळेच जेवढे आहे ते आपलेच माणसं म्हणूनच म्हणजे जे नाही ते आपल्याला नाही असं मागणी परंतु थोडं काही द्यायचं नाही मी ठरवलं. तुम्हाला योग्य वाटतं काय स्टुडंटच्या लेवलला राहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला नाही तर मग काय जवळ झाला म्हणलं की त्याच्या गळ्यात हात टाकायचा या तुमच्यासाठी. आणि तुम्ही 14 जण हे समजून घ्या शेअरिंगची गोष्ट डबल कोणत्याही ट्रेनिंग मध्ये दिली पाहिजे. तुम्हाला आता सांग तुम्हाला काही अडचण असेल तर मला डायरेक्ट बोला तुम्ही मला बरोबर आहे का. मी जो विचार केलेला आहे तो तुमच्या फायद्याचा हे तुम्हाला सिद्ध झालं की नाही. मी जो विचार केला तुमच्या फायद्याचा तोट्याचा आहे तुझं तुम्ही सांगा. त्याच्यामुळं तुम्हाला मी सगळ्या गोष्टीवर क्लिअर करून देतो. त्याच्यानंतर स्टुडंटला जास्त पण वाईट वाटायला असं बोलायचं जास्त पण जवळीक करायची मुलीसाठी बिलकुल नाही. मुली तुमचं वय तुमची ती काय जमीन आमचा काही विषय नाही. आमच्याकडे लायसन होल्डर काय त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नाही सांगतो मी तुम्हाला. आणि मला विश्वास तुमच्यावर तुम्ही अशी कामं नाही करणार कारण रुपये एवढा मारते मेल्यावर मी तो मेला होतो. सगळ्यात मोठं नाव आहे साईगामपुरस तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला कोणती अडचण असेल काही असेल तर ती सॉल्व्ह होईल पण त्याच्यात जर मग तुम्ही आढळले मी डायरेक्ट आउट उठले मी मारून पाहिजे तुम्हाला ते नंतर दुसरे मारून भाव
तिथं आपण पोट भरवलं, तिथं कोणी वाईट तुम्हाला जर असं वाटलं हे जास्त हे तर पडेल ते ऍडमिशन घेऊन आला द्यायचं चल का म्हणतो मी त्याच होत नाही तुम्ही का समाजामध्ये असे लोक आहेत की ते त्या लोकांना तुमच्याकडे पाठवतील तुमचं नाव खराब करण्यासाठी सगळ्यात मेन आहे पैसा गेला तरी जाईल शरीर कमी झालं वाढवता येईल पैसा आज जाईल तर उद्या येईल पण कॅरेक्टर तर एकदा गेलं तर ते कधीच येऊ शकत त्याच्यामुळं तुम्हाला कोणी कॉल करत तुम्ही समजा कमी वयात मुलगा तुम्हाला झालं दाखवण्याचा प्रयत्न करते मुली सुद्धा कमी नाही मुली कोणाच्या मायबाने नाव ठेवत आमची हकीकत मी स्वतः अनुभव तीच सांगतो तुम्हाला त्याच्यामुळं आपल्या ज्या तुमच्या आतून तुम्हाला बाहेर काय करतं मला त्या गोष्टी करूच नका तुम्हाला जर त्याला डायरेक्ट लग्नच करतो तुम्ही सांगून देऊ बरोबर आहे की जे लोक स्वतःच्या बिझनेसवर प्रामाणिक राहिले ज्या लोकांना अशा गोष्टी उद्याला आपल्या एज्युकेशन मध्ये किंवा याच्यातून दूर राहिले त्या लोकांनी प्रगती केली ज्या लोकांना अशा गोष्टी केल्या त्याला बंद करावं लागलं 100% समजलं लिमिट पुरतं आणि कमी बोलायचं त्याचं लेक्चर झालं तिथे बोलणं काय करतो लक्ष द्या समजलं याचा अर्थ काय तर काय करावं लागेल गावावर फिरायला लागेल सेमिनार घ्यावं लागेल लोकांना आणावं लागेल मार्केटमध्ये जावं लागेल बरोबर आहे तुम्हाला गोष्टीचं बेनिफिट या गोष्टीचं किती लोकांनी केलं असं बॅकग्राऊंड तुम्हाला ऑलरेडी आहे तुम्ही तयार करू ऑलरेडी आहे ज्या दिवशी गणेश चालू इथं होता त्या दिवशी बॅकग्राऊंड होता नाही आता इथपर्यंत स्वतः क्रिएटिंग न्यू इन ज्या प्रॉडक्ट म्हणजे अकाउंटिंग किंवा कॉम्प्युटर शिकून जॉब लागतो हे इथपर्यंत पोराला हे काय मला असं सोडून सर सांगितलं नाही सर तुम्ही असं बॅनर बनवा असे पोरं घडवा जॉबला लावा म्हणजे ती उन्नती होईल पण मी तुम्हाला सांगू राहिलो की बॅकग्राऊंड तुमचं चेंज करा इथं तुमचं बॅकग्राऊंड चेंज झालं पाहिजे 1 वर्ष चेंज झालं 3 महिन्यात ती गेलं पण तुम्हाला काय अडचण नाही त्याचं स्वागत सत्तर ठेव या समोरनं तिच्या गोष्टीनं 10-15 पोरं जॉब लावले 10 जरी लावले तरी पण तुमचं 10 लावायची कशी म्हणते का 10 गावात गेला काय कठीण तुम्हाला त्या शिकवायचं खूप सेवा केंद्र हार्डवेअर या लोकांशी कॉन्टॅक्ट साधायचं तुम्हाला मुलगा लावायचं माझं कार्ड घ्यावं मला कॉलेज पहिले जे मार्केटिंग करायला हे बा तुम्हाला वाटत असेल की मला 10,000 प्रॉब्लेम वाटले मला एक कॉल नाही आला आताच नाही 100% हळूहळू मला कॉल येतो की जर तुमचे कॉलेज तुम्हाला मी इन्व्हाइट टाकतो ते लोक भेटायला पण येत तुम्हाला आणि ह्या दोघांचा तर काही विषय राहिलाच नाही ना एक 75% काम करून टाकले त्याला रिझल्ट मिळाला बरोबर आणि तुम्ही दोघांनी मार्केटिंग चालू करेल असं नाही मार्केटिंग तुला 6-7 दिवस झाले 10 दिवस किती झाले 10 दिवस बरोबर हे स्वतः आपल्याला स्वतः तयार करावं लागतं ज्या दिवशी स्वतःची मेहनत येते इथं पाठीमागं बॅकग्राऊंड त्या दिवशी तुम्हाला असं म्हणायचं सामने राहणार की माझ्याकडे ऍडमिशन नाही किंवा माझ्याकडे पैसे नाही तुम्ही कोणतंही साई कॉम्प्युटरचं काम असलं फंक्शन असलं तुमची पहिले आठवत कारण तुमची जेव्हा बेनिफिट होती त्या दिवशी तुमची हातून आवाज नाही सच आणि सत्य घटनेवर आधारित का नाही असं नाही याच्यात मनात टाकलं आणि या गंधाचा व्हिडिओ ऐकलं आणि ते टाकलं असं काहीच नाही याच्यात हे रिअल फॅक्ट मधलं साई कॉम्प्युटर असेल एक 17 महिने अगोदर जे होतं 2 वर्ष अगोदर जे होतं तर ते 2-3 वर्ष माझे कसे गेले त्याच्यावर आपण प्रकाश टाकलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय माहिती का तुम्ही कम्पेअर करा की साला खरोखर माझी परिस्थिती अशी आहे तुमचं याच्यातच नाहीये आपण बिझनेस मध्ये म्हणून आपण बिझनेसचा विचार करा ना तुम्ही तुमचं जे टार्गेट ठेवले त्याच्याविषयी तुम्ही याच्यातून भरपूर घेऊ शकता
बरोबर आहे? हे बरोबर. त्याच्यानंतर जगणार ते मावळे होते, जगवणार होते महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला जगलेली नाही. ह्या माणसाला कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. बरोबर. त्यांनी जर म्हणलं असतं फक्त एखाद्या आदिलशाहाला किंवा कोणाला सगळ्यात मोठं जे पद होतं ते पद या माणसाला भेटलं असतं. पैसा पण भेटला असता, राज्य पण भेटलं असतं, पण स्वराज्य कधीच नसतं. हा माणसाचा फोटो जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही जर या माणसाला जर समजला असेल किंवा याचे विचार जर तुमच्याकडे अप्लाय करायची जर तयारी असेल तुमची, यांचे विचार तुम्हाला कोणी जाऊ शकत कोणीच नाही. फक्त मी सायकामधूनच मी प्रगती करू शकलो विचारांना. कारण मी पहिले सांगितलं तुम्हाला लढाई करायची तुम्हाला काही